राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्यातील वातावरण गुंतवणुकीसाठी अनुकूल नसल्याची खंत व्यक्त करत राज्यात मागील 3 वर्षात 50 लाख रोजगार निर्माण होणं आवश्यक होतं, पण रोजगाराऐवजी महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढते असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय। विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत त्यांनी सहभाग घेतला। आमदार जयंत पाटील म्हणाले, गुंतवणूकदारांसाठी निर्भय वातावरण तयार करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणं आवश्यक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक ॲडवायझरीने सांगितलं की महाराष्ट्राची पिछेहाट झाली असून महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडत आहे। मग सरकारला 3 इंजिन लावून फायदा काय? HSRP नंबर प्लेटसाठी तिप्पट रक्कम महाराष्ट्राकडून वसूल केली जाते। ज्या 3 विविध कंपन्यांना कंत्राट दिलं त्याच कंपन्या इतर राज्यात मात्र कमी दरात काम करतात आणि महाराष्ट्रात दर जास्त आहे हे सांगताना त्यांनी परिवहन विभागाच्या साक्षीनेच कोट्यावधींची लूट सुरू आहे असा आरोप केलाय। दिल्ली येथे पार पडलेल्या 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात अध्यक्ष तारा भवाळकर यांनी मांडलेल्या विचारांचा दाखला देत वारकरी संतांनी सामाजिक समतेचं पहिलं मूल्य दिलं। संतांनी जातीभेदाला ठामपणे विरोध केला। जया म्हणती नीच वर्ण स्त्री शूद्रादी हीन जन सर्वानुभूती देव वसे नीचा ठाई काय नसे असा रोखटोक सवाल एकनाथ महाराजांनी विचारलाय। ज्या स्त्री शूद्रांना तथाकथित उच्चवर्णीयांनी त्यांच्या संकुचित संस्कृतीतून वगळलं त्यांची बाजू संतांनी लावून धरली आहे। संत केवळ सामाजिक समतेचा विचार मांडूनही थांबले नाहीत, त्यांनी त्यांच्या परीने त्या काळात जितकं शक्य तितकं कार्य करण्याचाही प्रयत्न केला। पण याच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात मागासवर्गीय समाजातील एका मुलाला निर्घृणपणे मारण्यात आलं असून महाराष्ट्रात निर्घृणपणे हत्या होत आहेत हे शोभणारं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। राहिलेला आहे याचा अध्यक्षमध्ये विचार केला पाहिजे। मी शेवटचे 3 पॉइंट मुद्दे पण नाही आहेत। अध्यक्ष महोदय, मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर इथं खंडपीठ व्हावं अशी मागणी 38 वर्षापासून आहे आणि अध्यक्ष महोदय 22 मध्ये दीपांकर दत्ता मुख्य न्यायमूर्ती होते। त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर बैठक झाल्यानंतर आम्ही सर्किट खंडपीठ स्थापन करू याचा निर्णय घेऊ असं सांगितलं, पण त्यानंतर मुख्यमंत्री महोदय आणि चीफ जस्टिस महाराष्ट्राचे जे आहेत मुंबईचे त्यांची भेट झालेली नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी आपल्यामार्फत विनंती करतो की हे सर्किट खंडपीठ कोल्हापूरला सुरू कर। खंडपीठाचीच मागणी आहे, आता ते होत नाही तर तोपर्यंत सर्किट खंडपीठ मंजूर करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं। अध्यक्ष महोदय, एका सत्ताधारी पक्षातील आमचे राजू कारे